त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सावीने रुद्रवर थोडासा आवाज चढवलेला असतो आणि त्याचमुळे गिरिजा मात्र फार जास्त चिडचिड करत असते. ती म्हणत असते, सावी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याशी या पद्धतीने बोलण्याची आणि त्यांच्यासोबत आवाज चढवून हे असं काहीतरी करण्याची. तू समजतेस कोण स्वतःला? हा एनजीओ आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी उभ्या केल्यात आणि तू त्यांच्यासोबत अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस, कशी काय बोलू शकतेस? त्यावर इकडे आता सावी म्हणत असते, ह्या गोष्टी तू मला अजिबात सांगू नकोस. ह्या सर्व गोष्टीशी तुझा काही एक संबंध नाही, समजलं तुला? आणि तू आत्ता नुकतीच लग्न करून इथे रुद्रच्या आयुष्यात आलेली आहेस. गेली कितीतरी वर्ष रुद्र आणि मी इथे एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहोत. त्यामुळे तू ह्या सर्व असल्या गोष्टी मला अजिबात सांगू नकोस, समजलं का तुला? आणि गेली 15 वर्ष आमची मैत्री आहे आणि तू आत्ता काल आलेली ह्या सर्व गोष्टी मला सांगणार का, मला शिकवणार का? त्यामुळे ह्या सर्व गोष्टीपासून तू लांबच राहायचं, समजलं तुला? अगं, तुला माहिती का इथे रुद्रवर माझं किती आणि कशा पद्धतीने प्रेम आहे ते तुला माहीतच नाही आहे. अगं, गेली 15 वर्ष रुद्र आणि मी एकत्र आहोत. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला मी एक सांगू का? जर रुद्र आणि माझं काही भांडण झालं, आम्ही दोघं एकमेकांशी नाही बोललो ना, तर रुद्र असा माझ्या मागे पुढे करायचा. आणि आत्ता तू ह्या सर्व गोष्टी मला सांगतेस की रुद्रशी असं बोलायचं कसं, तसं बोलायचं कसं? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तू मला अजिबात शिकू नकोस, कारण मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही, समजलं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला अजून एक सांगते, रुद्रपासून 4 हात लांबच राहायचं. त्यावर ती म्हणत असते, तुझं काय चाललंय तुला तरी समजतंय का? अशा पद्धतीने तू हे सगळं काही बोलतेस आणि त्याचबरोबर रुद्रसोबत अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतेस. त्यावर ती म्हणत असते, हो, मला समजतंय मी काय करते आणि काय नाही ते. त्यामुळे तू ह्या सर्व गोष्टी अजिबात माझ्याशी बोलायच्या नाही किंवा मला तू सांगायच्या सुद्धा नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे बघ, आता इथून पुढे तू ह्या सगळ्या गोष्टीचा विचारसुद्धा करायचा नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं सुद्धा नाही, समजलं? त्यावर गिरिजाने आता खूप सारं ऐकून घेतलेलं असतं आणि त्यानंतर ती म्हणत असते, बाद झालं हां, तुझं खूप झालं. मी तुझं खूप जास्त ऐकून घेतलेलं आहे. आता मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता तुझं हे जे काही थोबाड आहे ना, ते थोबाड आत्ताच्या आत्ता तू बंद करायचं आहेस, समजलं? कारण मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ह्या इथे तू पाहुणी आहेस, पाहुणीसारखीच राहा आणि इथून चालती हो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता रुद्रला बँकेतून फोन आलेला असतो आणि रुद्रला बँकेतून फोन आल्यानंतर इकडे गिरिजा आलेली असते आणि रुद्र सांगत असतो, गिरिजा, मला अर्जंटमध्ये बँकेत जावं लागणार आहे, खूप महत्त्वाचं काम आहे. मला तिथून घरी येण्यासाठी उशीरसुद्धा होऊ शकतो किंवा बँकेमध्ये बराच वेळसुद्धा लागू शकतो. मी काय म्हणतो गिरिजा, हे बघा, तुम्हाला जर इकडे माझ्यासोबत यायचं असेल तर या, नाहीतर तुम्ही इकडे नाही आलात तरीसुद्धा चालेल. त्यावर गिरिजा म्हणत असते, हे बघा रुद्र, मी काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका. मला तिकडे येण्याची काहीच गरज नाही आणि मी तिकडे येऊन काय करणार आहे? तसंही तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही एकटे तिथे जा, मी नाही येते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, नक्की ना गिरिजा? त्यावर गिरिजा म्हणत असते, हो रुद्र, अगदीच नक्की, काहीही गरज नाही आहे, तुम्ही जा आणि तुमचं जे काही काम आहे ना ते तुम्ही काम करून घ्या, असं आता इकडे गिरिजाने बोललेलं असतं. आता हे सर्व काही गिरिजा बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे आता जो काही रुद्र आहे तो बँकेमध्ये निघालेला असतो. आता इकडे सावी मात्र खूपच जास्त चिडचिड करत तिथून निघालेली असते आणि सावी चिडचिड करत निघाल्यानंतर देवकीचा धक्का आता इकडे सावीला लागतो आणि देवकीचा धक्का सावीला लागल्यानंतर ती म्हणत असते, एक मिनिट, हे सगळं काय चाललेलं आहे? त्याचबरोबर डोळे काय फुटले का? अशा पद्धतीने कसं काय वागू शकता आणि ह्या सर्व गोष्टी कशा काय करू शकता? तुम्ही काही डोक्यावर वगैरे पडलेला आहात का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते.
त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आश्रित म्हणून राहतायत ना, त्यावर इकडे आता ती म्हणत असते, स्वारी माझा तुम्हाला चुकून धक्का लागला. तेव्हा ती म्हणत असते, चुकून धक्का लागला, डोळे काय फुटले काय तुमचे अशा पद्धतीने चालायला? ह्या एनजीओमध्ये आश्रित म्हणून राहतात तर त्याच पद्धतीने राहिलं गेलं पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता देवकी विचार करत असते, एक वेळ अशी होती की इकडे माझा नवरा हा सगळा एन्जॉय चालत होता आणि आज मात्र मलाच आश्रित म्हणून राहायची वेळ आलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे एक मावशी धावतच गिरिजाकडे आलेली असते आणि एक मावशी धावतच गिरिजाकडे आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, अहो रुद्रदादा रुद्रदादा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय झालेलं आहे? रुद्रदादा नाही आहे तिथे, तुम्ही कशाबद्दल आणि काय बोलत आहात? त्यावर ती म्हणत असते, नाही नाही रुद्रदादा नाही आहेत का? खरं तर इकडे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हां बोला ना, काय झालेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, त्या आपल्या इथं ज्या मावशी राहत होत्या ना, म्हणजे त्या आत्ता नुकत्याच इथे आल्या होत्या एनजेमध्ये, त्यांची आणि सावीची इकडे आता टक्कर झालेली आहे आणि टक्कर झाल्यानंतर इकडे सावी मॅडम मात्र त्यांच्यावर फार आवाज चढवून बोलल्या आणि फार आवाज चढवून बोलल्यानंतर इकडे त्या आपल्या एनजीओमधून निघून गेलेल्या आहेत असं इकडे आता ती बोलत असते. त्याचबरोबर त्या कुठे गेल्या असतील तेच मला कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आता गिरिजा म्हणत असते, चला पटकन चला आपण त्यांना जाऊन शोधूयात, काहीही घाबरायची वगैरे गरज नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर ती सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की गिरिजा आणि त्याचबरोबर त्या दोघी जणी सगळीकडे इकडे शोधण्याचं काम करत असतात. आता सगळीकडे शोधत असताना इकडे जी काही आपली देवकी आहे ती देवकी मात्र त्या ग्रामदेवतेच्या मंदिरापाशी जाऊन बसलेली असते आणि ग्रामदेवतेच्या मंदिरापाशी जाऊन बसल्यानंतर इकडे आता ती देवीकडे प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, मी काय मागितलेलं आहे आयुष्यामध्ये, फक्त आणि फक्त मला माझ्या छकुलीला भेटायचं आहे, बस एवढंच मी मागितलेलं आहे, बाकी मला काहीही नको आहे. पण इथे देवी आई, तू माझी तेवढी सुद्धा इच्छा इथे पूर्ण करणार नाहीयेस का? असं मी काय वाईट केलेलं आहे कोणाचं? मी कोणाचं काहीच वाईट केलेलं नाहीये, मग असं का आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी इकडे तू करत आहेस? मला काही नकोय, मला फक्त आणि फक्त इथे माझी मुलगी म्हणजेच माझी इथे छकुली, मला तिलाच भेटायचं आहे, बस याच्या पलीकडे मला काही करायचं नाही आहे. पण देवी आई, तू ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत अशा का करतेस देवी आई? प्लीज असं करू नकोस, ऐकून घे देवी आई, माझं ऐकून घे, माझं हे घराणं आणि ह्या सर्व गोष्टी ऐकून घे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर ती खूप ठिकाणी इकडे आता शोधण्याचा प्रयत्न करत असते. आता खूप ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ते मात्र त्यांना कुठेच सापडत नाही आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आता जी काही देवकी आहे ती देवकी फक्त आणि फक्त इथे मंदिरामध्येच येऊन बसलेली असते आणि मंदिरामध्ये बसल्यानंतर ती तिच्या छकुलीची मागणी करत असते. काही जरी झालं ना तरी सुद्धा मला माझी छकुली भेटायला हवी, मला फक्त माझी छकुली हवी, त्यानंतर मला बाकी काहीच नकोय, असं इकडे ती म्हणत असते. त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की जी काही गिरिजा आहे ती गिरिजा इकडे येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला विचारत असते की तुम्ही ह्या बाईंना इथे कुठे पाहिलंय का? तुम्ही ह्यांना पाहिलं असेल तर नक्कीच सांगा. ह्या सगळ्या गोष्टी ती इकडे विचारत असते. आता इकडे जी काही आपली देवकी आहे ती देवकी इकडे देवीकडे गाराणं घालत असताना ती म्हणत असते, जर तुला माझ्या ह्या सगळ्या गोष्टीची परीक्षाच पाहायची असेल तर ती मी देण्यासाठी तयार आहे. तुला माझी परीक्षा पाहायची ना, तर तीच परीक्षा मी इथे देण्यासाठी तयार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत इकडे आता देवकी फार जास्त त्रासलेली असते, कारण ती म्हणत असते,
त्या नागेश्वरने सगळं काही आमच्याकडून इकडे हिसकावून घेतलेलं आहे आणि त्या नागेश्वरने आमच्याकडून सगळं काही हिसकावून घेऊन सुद्धा मी अशा पद्धतीने इकडे आता तयार झालेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे काही जरी झालं तरीसुद्धा सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता मला माझी छकुली हवी आहे. फक्त मला माझी छकुली हवी आहे. मला माझ्या छकुलीला एकदा भेटायचं आहे. देवी आई, तुला कळतंय का मी काय म्हणते ते तुला कळतंय का? तेव्हा गिरीजा त्या गावामध्ये असलेल्या बऱ्याच माणसांना इकडे विचारत असते की तुम्ही त्या एका वयस्कर बाईला पाहिले का, म्हणजे ज्या की माझ्या आईच्या वयाच्या वगैरे असतील अशा बाई इकडे तुम्ही गेलेल्या पाहिल्यात का? आता कोणीही सांगायला तयार नसतं. आणि तेव्हा देवकी मात्र इकडे आता देवीसमोर अक्षरशः स्वतःचं डोकं फोडून घ्यायला लागलेली असते. आणि देवीसमोर स्वतःचं डोकं फोडून घेत असताना गिरिजाला ते दिसतं आणि गिरिजा धावतच येते आणि त्यांच्या डोक्याखाली हात देत असते आणि म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही हे मावशी? आणि तेव्हा गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी एकमेकींकडे पाहतात. गिरिजाला आता इकडे वाटत असतं ह्या त्याच मावशी आहेत ज्या मावशीने इकडे माझा आणि त्याचबरोबर रुद्रचा जीव वाचवला होता. ह्या त्याच मावशी आहेत याची तिला ओळख पडते. त्याचबरोबर गिरिजा म्हणत असते, तुम्ही इथे? तेव्हा ती म्हणत असते, हो बाळा, पण तू इथे? त्यावर आता इकडे ती म्हणत असते, तुम्ही असं डोकं फोडून का घेताय? काय करू मग मी? बोल ना, काय करू? आणि मला माझ्या फक्त आणि फक्त इथे छकुलीला भेटायचं आहे, एवढीच तर माझी एक अपेक्षा आहे. याच्या पलीकडे काहीच तर नाही आहे. एवढंच एक मला आयुष्यामध्ये हवं आहे. पण देव माझ्या बाबतीत ते सुद्धा व्यवस्थित घडून आणत नाही आहे. मग मी काय करायला हवं आहे? मग मी जगून तरी काय करू? असं आता इकडे ती बोलत असते. त्यावर गिरिजा म्हणत असते, पण तुम्ही कोल्हापूरमध्ये कधी आलात? त्यावर ती म्हणत असते, मी कोल्हापूरमध्ये तर बरेच दिवस झाले आले. मग तुम्ही कुठे राहत होता? त्यावर आता इकडे ती म्हणत असते, मी त्या रुद्रच्या आश्रमामध्ये राहत होते. तेव्हा आता ती म्हणत असते, नाही, तुम्ही अजिबात तिथे राहायचं नाही आहे. म्हणजे? हो, कारण तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी वाड्यावर चला. तेव्हा देवकी म्हणत असते, काय हक्काच्या घरी आणि वाड्यावर चला? म्हणजे कोणता वाडा आणि कोणतं हक्काचं घर? असं सुद्धा आता इकडे ती विचारत असते. त्याचबरोबर गिरिजा म्हणत असते, हे बघा, तुम्हाला तिथे राहायला फार मोठा धोका आहे. तुम्ही तिथे अजिबात राहू नका. असं म्हटल्यानंतर आता इकडे देवकीला प्रश्न पडलेला असतो, हिला नेमका माझा वाडा आणि ते सर्व काही कसं काय माहिती तेच मला कळत नाही. तेव्हा गिरिजा पुन्हा म्हणते, हो, मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही तुमच्या वाड्यावर चला. त्यावर लगेच आता इकडे देवकी म्हणत असते, मी माझ्या वाड्यावर? पण तो तर नागेश्वरने पूर्ण बळकावलेला आहे ना, मग मी त्या वाड्यावर कसं काय येणार आहे? असं इकडे आता ती बोलते. तेवढ्यातच आता इकडे गिरिजाला फोन आलेला असतो आणि तो फोन असतो रुद्रचा. आता तो फोन आल्याबरोबर इकडे रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही कुठे आहात? तेव्हा गिरिजा म्हणते, काय झालं रुद्र, सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही तर बँकेत गेला होतात ना? त्यावर रुद्र म्हणत असतो, हो गिरिजा, मी बँकेत गेलो होतो, पण मला बँकेतून लगेचच माघारी यावं लागलं. का पण काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना रुद्र? त्यावर रुद्र म्हणत असतो, हो गिरिजा, सर्व काही ठीक आहे, पण काय आहे ना, आज इकडे गावामध्ये इथे देवीच्या इथे आज महाशिवरात्री असल्या कारणाने महादेवाच्या मंदिरामध्ये आरतीचा मान आबासाहेबांना आहे आणि आबासाहेबांनी असं ठरवलं आहे की आपण सर्व कुटुंब एकत्र जाणार आहोत. म्हणजे त्यांनी आईसाहेबांना सुद्धा घेऊन जाण्याचं ठरवलं आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, अच्छा, मग तुम्ही जाऊन या ना. नाही गिरिजा, मला तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर येणार आहात का? असं इथे आता रुद्रने गिरिजाला विचारलेलं असतं. तेव्हा आता गिरिजा मनामध्येच विचार करते, काय करू? ह्यांना आता खरं सुद्धा सांगू शकत नाही की मी कुठे आहे आणि कशा परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे गिरिजा म्हणत असते, ठीक आहे रुद्र, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी तिथे येऊन तुम्हाला जॉईन होते. खरं तर मी एका कामामध्ये अडकलेली आहे असं ती आता सांगते. आणि तेव्हा फोन ठेवला जातो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही इथे आता त्या एनजीओमध्ये राहू नका किंवा कुठेही राहू नका. तुम्ही माझ्यासोबत तुमच्या हक्काच्या घरी चला. असं म्हणून आता इकडे गिरिजा त्या देवकीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन आलेली असते. आणि हक्काच्या घरी घेऊन आल्यानंतर जेव्हा आता इकडे देवकी दारापाशी येते, दारापाशी आल्यानंतर समोर तुळशीकडे पाहते. तेव्हा तुळशीकडे पाहत असताना तिला लहानपणीची छकुली आणि त्याचबरोबर ती दोघीजणी आठवू लागत असतात. आणि दोघीजणी आठवत असताना कशा पद्धतीने लहान असताना इथे तिनं
ह्या सगळ्या गोष्टी तिच्या छकुलीबरोबर केल्या होत्या. कशा पद्धतीने इकडे त्या घरभर पळायच्या, घरभर खेळायच्या, त्याचबरोबर तुळशीला पाणी घालत असतानाची छकुली आणि देवकी, हे सगळं काही आता इकडे तिला दिसू लागलेलं असतं आणि हे सगळं देवकीला आठवत असतं. छकुली दुडुदुडू चालायची आणि दुडुदुडू चालताना इकडे देवकी तिच्या दिवसभर मागे मागे करायची. ह्या सर्व गोष्टी ते तिथे आल्यानंतर लगेचच आता इकडे तिला आठवू लागलेल्या असतात आणि हे सर्व काही आठवत असताना आता इकडे मात्र देवकीला फार जास्त भरून येत असतं. ती आता इथे विचार करू लागलेली असते की काय करायचं, कशा पद्धतीने आता ह्या सर्व गोष्टींना मी सामोरे जाणार आहे. ह्या तर सगळे माझी प्रॉपर्टी आणि त्याचबरोबर सगळं काही इथे ह्या नागेश्वरनी हडप केलेलं होतं. मग आता मी पुन्हा तिथेच पाऊल ठेवते, मी योग्य करते का, असा विचार तिच्या मनामध्ये येऊन जातो. त्याचबरोबर इकडे कशा पद्धतीने त्याने इकडे आम्हाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता, ह्या सुद्धा गोष्टी आता तिला आठवू लागलेल्या असतात. आणि नागेश्वर म्हणत होता, छकुली छकुली हॅपी बर्थडे छकुली, छकुली हॅपी बर्थडे छकुली, असं इकडे म्हणत असताना तिला आता ते सर्व काही आठवू लागलेलं असतं. त्याच वेळेला गिरिजा मात्र तिला खंबीरपणे आधार देते आणि म्हणत असते, काळजी करण्याची काहीच गरज नाही, मी तुमच्यासोबत आहे, हे तुमच्या हक्काचं घर आहे आणि तुम्हाला इथे येणं फार गरजेचं आहे. तेव्हा गिरिजा मनामध्ये विचार करते, मगाशी तर मी ह्यांना सगळं सांगायच्या ह्याच्यामध्ये होते, बरं झालं मी ह्यांना काही गोष्टी मला माहिती आहे त्या सांगितल्या नाही आहेत. पण जर मी म्हटलं असतं की मला सगळं काही माहिती, तुम्ही देवकी आहात, त्याचबरोबर ते घर तुमचं आहे आणि हे सगळं मला सांगितलं आहे, ह्या जर सगळ्या गोष्टी मी सांगत बसली असती तर मग मात्र फारच मोठा प्रॉब्लेम इथं झाला असता, असा गिरिजा विचार करते आणि काहीच बोलत नाही. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे ह्या दोघी जणी घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि देवकीला पुन्हा पुन्हा तेच तेच आठवत असतं आणि पुन्हा पुन्हा भरून येत असतं. पण तरीसुद्धा मनावर दगड ठेवूनच आता इकडे तिला आतमध्ये जावं लागणार असतं. आणि त्याचबरोबर आता त्याच सामर्थ्य बंगल्यासमोर किंवा त्याच सामर्थ्य वाड्यासमोर ह्या दोघी जणी उभ्या असतात आणि गिरिजा म्हणत असते, घाबरू नका, काळजी करू नका, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी कायम तुमच्यासोबत असणार आहे, आपण कायम सोबत असणार आहोत आणि मी तुम्हाला तुमचा हक्क नक्कीच मिळवून देईल, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता हा तुमचा हक्काचा वाडा आहे आणि तुम्हाला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणारच आहेत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. खरं पाहायला गेलं तर आता प्रेक्षकांनो इथे अंबाबाईचंच गाणं प्ले झालेलं असतं. बराच वेळा हे गाणं वाजत असतं, फक्त आणि फक्त हावभाव ही लोक करत असतात. आता सरते शेवटी काय, तर इकडे जेव्हा देवकी उंबऱ्यावरती पाय ठेवते, उंबऱ्यावरती पाय ठेवल्यानंतर सगळा काही तो एवढ्या दिवसाचा संसार, एवढ्या दिवसाच्या आठवणी, त्याचबरोबर आनंद आणि त्याचबरोबर तिच्या प्रेमाची निशाणी असलेली छकुली, ते सगळं काही तिला आता इथे पाऊल ठेवल्याबरोबरच आठवू लागतं. आता गिरिजा देवकीचा हात हातामध्ये घट्ट पकडते आणि हात हातामध्ये घट्ट पकडल्यानंतर आता तिच्यासोबतच एक एक पाऊल पुन्हा या घरामध्ये टाकत असते. बघा ना, नियतीचा खेळ पण कसा आहे, शेवटी माय लेकींचा सोबतच ग्रहप्रवेश होणं आणि लेकच माईला पुन्हा तिचा हक्क मिळवून देण्यासाठी ह्या घरामध्ये घेऊन येणं, हे किती जास्त इंटरेस्टिंग आहे. आता दोघीही जणींनी एक एक पाऊल सोबतच त्या घरामध्ये पुन्हा नव्याने ठेवलेला असतो. त्याचबरोबर घरामध्ये आज कोणीच नसतं, सगळेजण तिकडे महाशिवरात्रीनिमित्त पूजेसाठी गेलेले असतात आणि सगळेजण पूजेसाठी गेल्यानंतर इकडे आता ह्या घरामध्ये दोघीच असतात. तर आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये गिरिजाने आता इकडे महाशिवरात्रीनिमित्त खूप तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा गिरिजा इथे आता पूजाचं ताट घेऊन येते आणि ती म्हणत असते, हे बघा, आजच्या या घरच्या लक्ष्मीच्याच हातून किंवा तुमचं घर आहे आणि तुमच्याच घरामध्ये महादेवाची पिंड आहे, मग देवाने सुद्धा बहुतेक असंच ठरवलेलं आहे की इकडे तुमच्याच हातून इकडे ही जी काही महादेवाची पूजा आहे, तिच्या पिंडीची पूजा आहे, महाशिवरात्रीनिमित्त तुमच्याच हातून करून घेण्याची त्याची सुद्धा इच्छा आहे, असं म्हणून आता गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी दोघी जण सजवलेल्या त्या महादेवाच्या पिंडीसमोर बसतात. आता महादेवाच्या पिंडीसमोर बसल्यानंतर इकडे आता लगेचच देवकी हळूहळू पूजा करत असते. तेवढ्यातच आता कोणीच घरी नाही ही गोष्ट प्रभासला माहिती असते आणि त्याचमुळे प्रभास खाली येतो. आता प्रभास खाली आल्याबरोबर समोर असणाऱ्या देवकीला तो पाहतो आणि तो म्हणत असतो, ही तर देवकी आहे. तेवढ्यातच आता हे पूजा वगैरे सगळं काही झाल्यानंतर सर्वजण घरी येतात. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दरवाजा उघडा ठेवण्याची हिंमत कोणाची झाली? तेवढ्यात उर्वशी म्हणत असते, दुसरं कोण असणार आहे आबासाहेब, तुमची सूनच असेल ना.
असं म्हटल्यानंतर आता इकडे गिरीजा म्हणून सर्वजण आवाज देतात. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता इकडे देवकी नागेश्वर समोर येईल का, किंवा प्रभास जो आहे तो प्रभास ऐन वेळेला किंवा ऐन वक्तालाच इकडे देवकीला गायब करेल आणि नागेश्वर समोरून तिला लपवून ठेवील, हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.